मंत्री अजीत पवार ने कहा, आज विपक्ष वास्तविक मुद्दा नहीं बचा, इसलिए कभी कभी आप देखेंगे कि वोट चोरी जैसे निराधार आरोप लगाए जाते हैं। इनमें कोई सच्चाई नहीं थी। हम भी कई वर्षों से राजनीतिक जीवन में सक्रिय हैं और महाराष्ट्र में ऐसी बातों को गंभीरता से नहीं लिया जाता। फिर भी ऐसे दावे किए गए। बाद में जिन लोगों ने ये जानकारी दी, उन्होंने खुद स्वीकार किया कि यह एक गलती थी, लेकिन उस समय एक माहौल बनाने या झूठी कहानी गढ़ने की कोशिश की गई। अजीत पवार ने यह भी बताया कि विपक्ष की यह रणनीति राजनीतिक स्थिरता को नुकसान पहुंचाने की ओर है और जनता इसका भलीभांति आंकलन कर रही है। उन्होंने सभी से आग्रह किया कि वे लोकतंत्र और विकास को बाबतीमध्ये झाला। वास्तविक अनेक राज्यांमध्ये कधी कधी विरोधक पण निवडून येतात। उदाहरणार्थ ममता बॅनर्जी कलकत्त्याला निवडून आलेल्या बघितलं, मागे 2 टर्मला अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये निवडून आलेले आपण बघितलं। पंजाब अलीकडच्या काळामध्ये केजरीवालांच्या पक्षाच्या ताब्यात आपच्या गेलेलं आपण बघितलं। कर्नाटक हे आपल्या मधल्या काळामध्ये काँग्रेसकडे गेलेलं आपण पाहिलं। तामिळनाडू हे तिथं स्टॅलिनच्या ताब्यामध्ये गेलेलं आपण पाहिलं। चंद्रबाबूंच्या ताब्यामध्ये आंध्र प्रदेश गेलेलं आपण पाहिलं, किंवा तेलंगणा पण काँग्रेसच्या ताब्यात। अशा वेळेस काही बोलत नाही, अशा वेळेस मग सगळं चांगलं, मतदार यादी चांगली, ईव्हीएम चांगलं, किंवा लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा विरोधकांच्या निवडून आल्या, त्यावेळेस मात्र सगळं चांगलं होतं। तेव्हा काही मतांची चोरी झाली नाही, मतं कुठं वाढली नाही, कुठं कमी झाली नाही। हे खरं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। पराभव झाला तर आपण तो मान्य केला पाहिजे, आणि यश मिळालं तरी ते मान्य ना। मी तेच सांगतोय की कोण टीका करतं? एक व्यक्ती।